नमस्कार, मी अविनाश भास्कर चाटे, उद्योजक, मोटिवेशनल स्पीकर, कॉर्पोरेट ट्रेनर आणि लेखक. महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवरतून मी आज लाईव्ह आलो आहे. आजचा जो विषय आहे तो यशाकडे जाण्याचा मार्ग होय. ह्या विषयावरती आज मी बोलणार आहे. यशाकडे जाण्याचा मार्ग. यशस्वी जर तुम्हाला व्हायचं असेल, सगळ्यांनाच आपल्यापैकी यशस्वी व्हायचं असेल, व्हायचंच असतं, बरोबर आहे की नाही. पण असं कुठे चुकतं किंवा असं काय आपल्याकडनं घडत नाही जे घडायला पाहिजे, अशा कुठल्या स्टेप्स असतात ज्या आपण स्किप करतो, अशा कुठल्या स्टेप्स असतात ज्या आपण मिस करतो, ज्याने आपल्याला जे पाहिजे असतं ते मिळत नाही. असेच काही मुद्दे, असेच काही विषय आज आपण ह्या गोष्टींवरती बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी धनाजी फड साहेबांचे मनापासून आभार, ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला, तुमच्याशी संपर्क साधला आणि सुंदरशी अपॉर्च्युनिटी त्यांनी अवेलेबल करून दिली आपल्या सगळ्यांना ह्या फेसबुक पेजवरती आणण्याची. तुम्ही सगळे जे माझं आज सेशन ऐकतायत, जे मला बघतायत आणि सेशन संपल्यानंतरसुद्धा जे रेकॉर्डेड सेशन बघतील, त्यांचेसुद्धा मनापासून आभार की त्यांनी आज जो त्यांचा वेळ काढून हा सेशन ऐकला. आपले सगळे मित्र जॉईन होत आहेत. आपण एक 5 मिनटं वाट बघूयात. तोपर्यंत मी माझं इंट्रोडक्शन देतो आणि मग आपल्या विषयाकडे आपण वळूयात. माझं इंट्रोडक्शन म्हणजे मी एक उद्योजक आहे सगळ्यात आधी तर, कारण जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, जसं मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, मी माझा बिझनेस सुरू केला. माझा बिझनेस कशात आहे? माझा बिझनेस ट्रेनिंग सेंटर्सचे बिझनेस आहेत. सॉफ्टवेअर ट्रेनिंगचं काम आम्ही बघतो, सॉफ्टवेअर ट्रेनिंग देण्याचं काम आम्ही करतो. जे इंजिनिअरिंग स्टुडंट्स असतात त्यांना जॉब ओरिएंटेशन करण्याचं काम आम्ही करतो. सॉफ्टवेअर ट्रेनिंगमध्ये असा हा बिझनेस, असा हा प्रवास माझा. त्यानंतर मी ॲज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करतो, बऱ्याचशा ऑर्गनायझेशनसोबत असोसिएटेड आहे. त्यानंतर मी ॲज अ कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून मी काम करतो. कंपनीचे जे एम्प्लॉईज असतात, कंपनीचे जे वर्कफोर्स असतात, जी मॅनपॉवर असते, त्या सगळ्यांना अलाइन करून त्यांना टीम बिल्डिंगचं काम किंवा अशा प्रकारचे सेशन्स मी घेतो. ॲज अ कॉर्पोरेट ट्रेनर प्रोफेशनली मी ह्या बिझनेसमध्ये आहे, ह्या कामामध्ये आहे. आणि रिसेंटली मी माझं पुस्तक लिहिलं आहे, द विनिंग एज नावाचं. येस, विनिंग एज हे जे पुस्तक आहे हे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे, तुम्हाला जर इन्फॉर्मेशन ह्याची हवी असेल तर. द विनिंग एज पुस्तक म्हणजे ज्या लोकांना सक्सेसफुल व्हायचं आहे, ज्या लोकांना आपले बिहेवियर्स चेंज करायचे आहेत, ज्या लोकांना असं वाटतं की आपले इमोशन्सवरती आपला ताबा नाही आहे, आपले इमोशन्स आपल्याला काहीतरी रॉंग डिसिजन करायला मजबूर करतात, असे विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे त्या बुकमध्ये. विविध विषयांवरती लिहिलेलं आहे. मुळात विनिंग एज म्हणजे असे काही टूल्स आहेत, असे काही टेक्निक्स आहेत जे तुम्हाला जिंकण्यासाठी मदत करतील. म्हणजे तुमचं बिहेवियर बदलण्यासाठी तुम्हाला मदत करतील. तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये मास्टरी मिळवायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करतील. आणि जसं मी म्हटलं की तुमचे इमोशन्स जे असतात, त्या इमोशनवरती ताबा, त्या इमोशनवरती कंट्रोल कसं करायचं, ह्यावरती हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. आत्तापर्यंत चांगला रिस्पॉन्स आहे. तुम्हीही जर तुम्हाला पुस्तक हवं असेल, तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती जाऊन ते पुस्तक ऑर्डर करू शकतात, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता आपण विषयाला सुरुवात करूया. आजचा जो विषय आहे यशाकडे जाण्याचा मार्ग. यशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे आता आपण बघतो, मग ते वय कुठलंही असेल, मग आपण बघतो की ते प्रोफेशन कुठलंही असेल, ती आयुष्याची कुठलीही फेज असेल, प्रत्येकजण आपल्यापैकी काही ना काही चेज करण्याच्या मागे आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे स्टुडंट असेल तर कुठली तरी एक्झाम क्रॅक करायला बघतोय, एक वर्किंग प्रोफेशनल आहे तर तो ऑफिसमध्ये प्रमोशन घ्यायला बघतोय, किंवा एक बिझनेसमॅन आहे आपला सेल्स वाढवायला बघतोय, एक स्पोर्ट्समॅन आहे तो चांगल्या टीममध्ये आपलं सिलेक्शन व्हावं म्हणून धडपड करतोय. प्रत्येकजण ह्या लाईफमध्ये मी असं म्हणेल की आपापल्या फेजमध्ये आपण सगळे धडपड करतोय कुठेतरी आपल्याला यश मिळावं म्हणून आपल्या क्षेत्रामध्ये. पण तुम्ही बघा, आपल्याला असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. आज कुठलंही वय असेल, जसं म्हटलं कुठलंही प्रोफेशन असू द्या, प्रॉब्लेम्स खूप सारे असतात, डिस्ट्रॅक्शन्स खूप सारे असतात, टेम्पटेशन खूप सारे असतात, जे आपल्याला भटकवतात, जे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात आपल्या ध्येयापासून. म्हणजे उदाहरणार्थ एक स्टुडंट आहे, स्टुडंट एखाद्या परीक्षेची तयारी करतोय. ती परीक्षा ची तयारी करत असताना डिस्ट्रॅक्ट होतोय सारखं, त्याला कळत नाही अभ्यास कसं करावं, त्याला कळत नाही की ते अचीव कसं करावं. किंवा तुम्ही यंग स्टुडंट्स बघा, यूथ बघा आपले, त्यांना आज वाटतं की हा बिझनेस करावा, 2 दिवसांनी वाटतं की तो बिझनेस करावा, 8 दिवसांनी काहीतरी वेगळंच वाटतं. तसंच वर्किंग प्रोफेशनलमध्ये सुद्धा आहे बघा. आपलं मन कुठेतरी अस्थिर असतं,
आपल्याला काय हवं आहे ते सुद्धा आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. तर बरेचसे असे प्रॉब्लेम्स आहेत. यशस्वी सगळ्यांनाच व्हायचं आहे हो, म्हणजे 1% क्लबमध्ये सगळ्यांना यायचं आहे, पण मॅक्झिमम 99% क्लबमध्ये अडकून बसतात. 99% क्लब म्हणजे कोण? जे साधारण सर्वसामान्य लोक आहेत. आणि 1% लोक कोण आहेत? जे सक्सेसफुल आहेत, ज्यांनी आपल्या ठसा उमटवला आहे या समाजामध्ये, किंवा जे चांगलं काम करत आहेत, मग ते क्षेत्र कुठलंही असो, हे 1% लोक असतात. आता ह्या 1% वरती मी आज बोलणार आहे. त्या 1% मध्ये आपली एंट्री कशी करायची, त्या 1% मध्ये आपण कसं जायचं, आपण असं काय केलं पाहिजे. आता एक प्रश्न मी तुम्हाला सगळ्यात आधी विचारतो. बघा, मी तुम्हाला सांगितलं की आपण एखाद्या ध्येयाच्या मागे आहोत, आपण सतत काही ना काही चेज करतोय. आता उदाहरणार्थ तुम्ही असं कन्सिडर करा की तुमच्यासमोर एक भला मोठा डोंगर आहे. आय रिपीट, तुमच्यासमोर एक भला मोठा डोंगर आहे आणि तुम्हाला त्या डोंगराच्या शिखरावरती पोहोचायचं आहे. मी काय म्हणतोय नीट लक्ष द्या. तुमच्यासमोर एक मोठा डोंगर आहे आणि तुम्हाला त्या शिखरावरती पोहोचायचं आहे, त्या डोंगराच्या. असंच काहीतरी आपली लाईफ आहे. आपल्यासमोरही एक मोठा डोंगर असेल, एक शिखर असेल, त्या शिखरावरती आपल्याला पोचायचं आहे, बरोबर आहे की नाही. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हा तुमच्यासमोर मोठा डोंगर, ते तुम्हाला शिखर दिसतंय, तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे. आता त्या शिखरावरती पोहोचण्यासाठी, त्या माउंटेनवरती, त्या पीकवरती पोहोचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय? सगळ्यात महत्त्वाचं काय? तुमच्यापैकी बरेचसे म्हणतील सर विल पॉवर महत्त्वाची आहे, विल पॉवर असणं गरजेचं आहे. कोणी म्हणाल की स्ट्रेंथ इम्पॉर्टंट आहे, आपल्यामध्ये ती स्ट्रेंथ असली पाहिजे. कोणी म्हणाल सर ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे, एवढा मोठा डोंगर चढायचा आहे, ट्रेनिंग तर लागेल की नाही आपल्याला. तुमच्यापैकी काही जण म्हणतील सर चांगले कपडे, म्हणजे चांगले शूज पाहिजेत, जेणेकरून चांगली पायाला ग्रिप येईल आणि आपण चांगल्या पद्धतीने त्याला चढू शकू. विविध प्रकारचे आन्सर येऊ शकतात तुमचे. पण माझा प्रश्न मुळात काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं काय? सगळं महत्त्वाचं आहे, मी मान्य करतो. ट्रेनिंग महत्त्वाचं आहे, विल पॉवर महत्त्वाचं आहे, स्ट्रेंथ महत्त्वाचं आहे, तुमचा धीर महत्त्वाचा आहे, तुमची शक्ती महत्त्वाची आहे, तुमचे शूज महत्त्वाचे आहेत, तुमचे कपडे महत्त्वाचे आहेत, तुमच्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी महत्त्वाची आहे. अहो सगळं इम्पॉर्टंट आहे, मी सुद्धा मान्य करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय? सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते म्हणजे तुमच्यासमोर डोंगर असणे. येस, मी परत बोलतोय, सगळ्यात महत्त्वाचं एक भला मोठं डोंगर चढण्यासाठी, त्या शिखरावरती पोहोचण्यासाठी तुमच्यासमोर एक मोठा डोंगर असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल सर काय बोलतायत? माझा म्हणण्याचा तात्पर्य, माझ्या म्हणण्याचं कन्क्लुजन आज हे आहे की तुमच्यासमोर जर भला मोठा डोंगरच नसेल, तुमच्यासमोर जर ते शिखरच नसेल, तर तुम्ही कशाला चेस करताय, तुम्ही कशाच्या मागे धावताय. मी बऱ्याचशा मुलांशी भेटतो, बऱ्याचशा कंपनीच्या लोकांशी इंटरॅक्ट करतो, वर्किंग प्रोफेशनल, बिझनेसमॅन. मी बघतो ते सतत काही ना काही धडपड करत असतात काहीतरी मिळवण्यासाठी. ज्यावेळेस त्यांना प्रिसाइजली बसून सांगण्यात येतं की एक्झॅक्टली तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे पुढच्या 5 वर्षामध्ये, तर हेल्पलेस होऊन जातात. तर त्यांना आन्सरच त्याचं कळत नाही. मुळात माहितीच नसतं आपल्याला की आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य, जर तुमच्यासमोर एक भला मोठा डोंगरच नसेल आणि तुम्ही जर ट्रेनिंग करताय, तुम्ही जर तुमची स्ट्रेंथ वाढवताय, तुम्ही जर ते चांगले शूज घालताय, तुमच्यासमोर डोंगरच नाही तर तुम्ही चढणार काय? एक स्टुडंट चांगला अभ्यास करतो, चांगली परीक्षा देतो, चांगले क्लासेस लावतो आणि हे सगळं झाल्यानंतर त्याला माहितीच नसतं की आपल्याला करायचं काय, आपण कशासाठी करत होतो. जो काय होतो तो डिस्ट्रॅक्ट होतो. तो कधी म्हणतो मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, कधी म्हणतो मला IPS व्हायचं आहे, कधी म्हणतो पोलीस व्हायचं आहे, कधी म्हणतो मला इंजिनियर व्हायचं आहे, कधी म्हणतो डॉक्टर व्हायचं आहे. आणि मुळात त्याची जी लाईफ असते ही कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होत जाते, कुठेतरी हरवून जाते आणि त्याला कळतच नाही आपल्याला आयुष्यात काय पाहिजे होतं. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट आज सांगतोय की सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल, यशाकडे जायचं जर तुम्हाला असेल, सक्सेसफुल जर व्हायचं असेल, तर एक रिजिड गोल असणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बऱ्याचशा सेशन्समधून, बऱ्याचशा व्हिडिओजमधून हे नक्की ऐकाल की गोल असणं इम्पॉर्टंट आहे. मी आजही त्याच विषयावरती बोलतोय, पण काहीतरी तुम्हाला वेगळे ॲस्पेक्ट्स मी आज सांगणार आहे, काहीतरी वेगळे मी तुम्हाला टूल्स सांगणार आहे. गोल किती इम्पॉर्टंट आहे हे आज मी तुम्हाला पटवून देणार आहे. आणि गोल एक्झॅक्टली काय असतं, आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती आहे की गोल असणं इम्पॉर्टंट आहे, पण आपल्यापैकी मॅक्झिमम लोकांना हेच माहीत नाही की गोल कसं सेट करायचं. आपण कुठेतरी ते मनात सेट केलेलं आहे, आपण कुठेतरी ते मन ही मन में आपण असतो की हां माझं हे गोल आहे.
तसं गोल सेटिंग होत नाही, तसा आपल्या आयुष्यावरती त्याचा फरक पडत नाही. स्पेसिफिक टूल्स आहेत, स्पेसिफिक टेक्निक्स आहेत जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं गोल सेटिंग करायचं असेल तर. मला माहिती आहे की गोल सेटिंग हा विषय म्हणजे खूप साधा वाटतो ऐकायला, पण मुळात जर तुमच्या झाडाचे जे रूट्स जर तुमचे स्ट्रॉंग नसतील तर तुमचं ते झाड जे आहे ते चांगलं हेल्दी होणारच नाही. एक फुटबॉलची मॅच चालू आहे आणि 2 टीम्स आहेत, इकडून एक टीम आहे, इकडून एक टीम आहे आणि झगडतायत. इकडून 11 प्लेयर असतील, इकडून 11 असतील, एकमेकांशी झगडतायत की कसं गोल केलं जाईल, त्या बॉलला कसं त्या गोल पोस्टपर्यंत पोचवलं जाईल. मला सांगा, जर मी ते गोल पोस्टच काढून टाकले त्या दोन्ही टीम्सचे तर ते एकमेकांशी झगडतील का? किंवा झगडले तरी त्याचा फायदा होईल का? एक्झॅक्टली त्यांना माहितीच राहणार नाही की कुठे पोहोचायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा एक गोल असणं फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहीत पाहिजे की एक्झॅक्टली आपल्याला कुठे पोहोचायचं आहे. आता प्रश्न येत असेल तुमच्यापैकी सगळ्यांना की माझं तर गोल सेट आहे, माझं तर सगळं सेट आहे, तरी मला रिझल्ट्स का मिळत नाहीत? रिझल्ट मिळण्यासाठी फक्त गोल सेटिंग करून चालत नाही. असे बरेचसे टप्पे आहेत, असे बरेचसे टूल्स अँड टेक्निक्स आहेत जे आपण केले पाहिजे. पण माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही जर गोल सेटिंग केलं असेल तर ते बरोबर केलं आहे का, ते व्यवस्थित केलं आहे का? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. तुम्ही जर गोल असं सेट केलं असेल, बघा आपल्यापैकी गोल कसं सेट करतात मी तुम्हाला उदाहरण देतो. आपल्यापैकी बरेचसे मुलं जे यूथ्स आहेत ते म्हणतात की एक दिन मैं बहुत बड़ा आदमी बनूंगा. काय म्हणतात ते? एक दिन मैं बहुत बड़ा आदमी बनूंगा. कब बनोगे? एक दिन बनूंगा. अरे कौन से दिन? म्हणजे त्याला डेडलाईनच नाही आहे. तर म्हणतात की एक दिवस मी ते बनणार. असं गोल अचीव होत नाही. ह्याला गोल म्हणत नाही, ह्याला ड्रीम म्हणतात. कुठलीही गोष्ट ज्याला डेडलाईन नाही आहे ते कधीतरी आपण विचार करतोय, स्वप्नात आहे ते. एक दिवस मी खूप मोठा होईल, एक दिवस मी हे करेल, एक दिवस मी ते करेल. इट्स नॉट अ गोल, इट्स अ ड्रीम. ते ड्रीम आहे, ते स्वप्न आहे. आणि स्वप्न बघितल्याने स्वप्न पूर्ण होतात हे कुठंतरी पार्शल ट्रूथ आहे, आपण तेवढंच ऐकतो. गोल बघितल्यानंतर ड्रीम बघितल्यानंतर ड्रीमला जर गोलमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकलात, ड्रीममध्ये जर कन्वर्ट करू शकलात तरच ते पूर्ण होतात, तरच तुमचे स्वप्न पूर्ण होतात. नुसते स्वप्न बघितल्याने ते पूर्ण होत नाहीत. एक येल युनिव्हर्सिटीमध्ये असाच रिसर्च केला होता. काही सायकोलॉजिस्ट तिकडे आले आणि त्यांनी ठरवलं की चला गोल सेटिंग किती महत्त्वाचं आहे ह्याला आपण थोडंसं ह्याचं रिसर्च त्यांना करायचा होता. त्यांनी त्याचा रिसर्च केला. त्यांनी काय केलं की येल युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे स्टुडंट्स होते त्या सगळ्या स्टुडंट्सला बोलवलं, त्या स्टुडंट्सला त्यांचा 1-on-1 इंटरव्ह्यू घेतला आणि सगळ्यांना विचारलं की तुमच्या आयुष्यात तुमचं गोल काय. सगळ्यांचा डेटा तिथे ट्रॅक केला गेला. मी ही खरी तुम्हाला स्टोरी सांगतो. येल युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेमध्ये. तर ह्या येल युनिव्हर्सिटीमध्ये 1-on-1 इंटरव्ह्यू घेऊन प्रत्येकाला सांगितलं की तुमचा गोल काय हे विचारलं त्या मुलांना. सरप्रायझिंगली 97% लोकच, बघा मी परत सांगतोय, 97% लोकांनीच आपलं गोल सेट केलेलं होतं. 97% लोकांनीच ते कुठंतरी लिहिलेलं होतं. आपण लिहत नाही, आपण मनात ठेवतो. डेडलाईन पाहिजे, ते कुठंतरी लिहिलेलं पाहिजे. 97% लोकांनी ते गोल कुठे लिहिलेलंच नव्हतं. त्यांच्या मनात ते गोल असेल किंवा नसेल पण ते गोल सेटिंग नव्हतं. 3% लोक येल युनिव्हर्सिटीमध्ये असे मुलं सापडले की ज्यांनी आपलं गोल कुठेतरी लिहिलं होतं, त्याला कुठेतरी टिपून ठेवलं होतं. आणि ते 3%च लोक असे होते की ज्यांच्या आयुष्यामध्ये एक गोल होतं. तुम्ही म्हणाल काय झालं लिहून? 20 वर्ष ह्या मुलांना ट्रॅक केलं गेलं आणि 20 वर्षानंतर ह्याचा रिसर्च फायनल केला गेला, ह्याचं कंक्लुजन फायनल केलं गेलं. 20 वर्ष ह्या मुलांना ट्रॅक केल्यानंतर त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये, त्यांच्या आमदनीमध्ये, त्यांच्या सॅलरीमध्ये जमीन आसमानचा फरक होता. जे 97% लोक होते ज्यांनी 20 वर्षापूर्वी कुठलंही गोल सेट केलेलं नव्हतं, कुठलंही त्यांच्यासमोर काही ध्येय नव्हतं, अशा लोकांची सॅलरी ही 10 टाईम्स, मी असं म्हणेल 10 टाईम्स ही कमी होती त्या मुलांच्या कंपॅरिझनमध्ये ज्यांनी आपलं गोल सेट केलं होतं. तर तात्पर्य काय? आपण गोल सेट केलं पाहिजे, त्याला डेडलाईन दिली पाहिजे, ते कुठंतरी लिहिलं पाहिजे. नुसतंच लिहिलं नाही पाहिजे तर ते आपल्या समोर पाहिजे, सतत ते आपल्याला ट्रिगर करत राहिलं पाहिजे. ते सतत आपल्याला बघून आपल्यामध्ये ते ड्राईव्ह त्याने आणला पाहिजे, तो फ्लो त्याच्यामध्ये त्याने आणला पाहिजे. त्याला गोल असं म्हणतात. वॉशिंग्टन DC मध्ये सुद्धा एक मुलगा स्वतःला पत्र लिहितो. वॉशिंग्टन DC मध्ये एक मुलगा स्वतःला पत्र लिहितो की आय विल बी द हायेस्ट पेड ॲक्टर इन द हॉलिवूड इन द नेक्स्ट 11 years. काय म्हणतो बघा,
आय विल बी द हायेस्ट पेड ॲक्टर इन नेक्स्ट 11 इयर्स. पुढच्या 11 वर्षामध्ये मी हॉलिवूडचा सगळ्यात महागडा ॲक्टर असेल. 11 वर्षानंतर काय होतं? 11 वर्षानंतर हा मुलगा 23 वर्षाचा होता 11 वर्षापूर्वी. हा मुलगा 31व्या वर्षी 32व्या वर्षी त्याच्या वयाच्या हायेस्ट पेड ॲक्टर होतो इन द हॉलिवूड. नाव काय? नाव आहे ब्रूस ली. ब्रूस ली, येस. हे पत्र तुम्हाला आजही गुगलवरती मिळेल. गुगलवरती तुम्ही टाईप करा ब्रूस ली लेटर असं काहीतरी टाईप करा, तुम्हाला त्याचं पत्र मिळेल. त्याने हे 11 वर्षापूर्वी जे लिहिलं ते खरं ठरलं. कसं? मी म्हणत नाही नुसतं लिहिल्याने खरं ठरतं, पण लिहिल्याने तुम्हाला तुमचा पाथ समजतो, तुम्हाला तुमचा मार्ग समजतो. आणि तो एकदा मार्ग दिसला की तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत नाही, इकडे तिकडे जात नाही, ह्याचं त्याचं ऐकत नाही. तुम्ही तुमच्या पाथवरती फोकस करतात, त्यालाच फॉलो करतात आणि मग त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीही दिसत नाही. मी परत सांगतो, नुसतं मनामध्ये ठेवू नका. ते ड्रीम नको, त्याला डेडलाईन टाका. डेडलाईन टाका. बघा कसा एक फोकसने तुम्हाला तुमचा पाथ दिसेल. आणि एकदा का तो पाथ दिसायला लागला, अशी कुठलीच ताकद नाही आहे जी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकते. कुठलीच ताकद नाही आहे. कारण तुम्हाला माहीत असतं एक्झॅक्टली कुठे पोचायचं आहे. आणि एकदा कुठे पोचायचं ते समजलं की त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन येत नाही आयुष्यामध्ये. तर इतकं महत्त्वाचं आहे. तुम्ही बघा, लेटर विदाऊट ॲड्रेस कुठे जाईल? कुठेच नाही. मोबाईल नंबर विथ 9 डिजिट्स कुठेच पोचेल? कुठेच नाही. कुठलीही गोष्ट स्पेसिफिक त्याला जर काही डिरेक्शन दिली नाही, एक पंख्याला जर तुम्ही कुठेतरी वेडं वाकडं बांधलं, त्याची हवा येत नाही. त्या पंख्याला कुठेतरी डिरेक्शन दिली पाहिजे, कुठेतरी त्याला एक पाथ दिला पाहिजे. तो फिरतोय, आपणही मेहनत करत असतो, पण त्याला डिरेक्शन जर नसेल, त्याला जर कुठेतरी टाईमलाईन नसेल, त्याला जर कुठं डेडलाईन नसेल, तर ते सगळे कष्ट, ते हार्ड वर्किंग सगळं युजलेस आहे. तर इम्पॉर्टंट काय आहे? गोल सेट करणं इम्पॉर्टंट आहे. कसं इम्पॉर्टंट आहे? लिहून सेट करणं इम्पॉर्टंट आहे. नुसतं लिहून सेट करणं इम्पॉर्टंट आहे का? नाही. लिहून ते तुमच्यासमोर सतत दिसलं पाहिजे, तुमच्या वॉलपेपरवर असलं पाहिजे, तुमच्या टेबलवरती असे स्टिकी नोट्स असले पाहिजेत. बघा इथे पाठीमागे मी टाकलेले आहेत, हे स्टिकी नोट्स तुम्हाला असे सतत दिसले पाहिजेत. ह्याने काय होतं? तुमच्या बॉडीमधले केमिकल्स रिलीज होतात. तुम्ही फ्लोमध्ये येतात, तुम्ही एका ड्राईव्हमध्ये येतात. आणि एकदा का तुम्ही ड्राईव्हमध्ये आलात की तुम्हाला अशी कुठलीच ताकद नाही आहे जी तुम्हाला रोखू शकते. आता इतक्या वेळ तर मी तुम्हाला सांगितलं गोल सेटिंगचे महत्त्व सांगितले. गोल सेटिंग केल्याने काय फायदे होतात ह्याच्यावरती मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं. आता मला सांगा, लहानपणीपासनं मुलगा लहान असतो, 8वीत असतो, 10वीत असतो, प्रत्येक वेळेस त्याला विचारलं जातं की बाळा तू मोठा होऊन काय बनणार आहेस रे? काय बनणार आहेस? बघा लहानपणीपासनं ह्याचं महत्त्व आहे. सतत आपल्याला विचारलं जातं की तो आता काय करणार आहेस? 12वीचा मुलगा आहे, 12वी नंतर काय करणार आहेस? इंजिनिअरिंगचा मुलगा आहे, इंजिनिअरिंग नंतर काय करणार आहेस? एखादा वर्किंग प्रोफेशनल आहे, त्याला विचारलं जातं की रिटायरमेंट नंतर तुम्ही काय करणार आहेत? अहो प्रत्येक माणसाला हे विचारलं जातं की, म्हणजेच गोल सेटिंग इम्पॉर्टंट आहे. माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की गोल सेटिंग जर इतकं इम्पॉर्टंट आहे तर आपण गोल सेटिंग का करत नाही? तुम्ही जेवढे सगळे मला बघत असाल, मी सांगतो 99% लोकांनी गोल सेट केलेलं नसेल. मनातलं मी बोलत नाही. कुठे लिहिलं आहे का? दाखवा, त्याचा फोटो पोस्ट करा खाली. लिहिलेलं नसतं आपण ते गोल. कुठे आपण त्याला नोंद करत नाही. त्याची नोंद करणं इम्पॉर्टंट आहे, त्याला बघणं इम्पॉर्टंट आहे, त्याला ट्रॅक करणं इम्पॉर्टंट आहे. माझा प्रश्न तुम्हाला हा होता, गोल सेटिंग जर इतकं महत्त्वाचं आहे तर गोल सेटिंग आपण का करत नाही? त्याच्या मागचं सायन्स मी तुम्हाला आज सांगतो. कारण गोल सेटिंग करा हे तर सगळेच सांगतात, पण गोल सेटिंग आपण करत का नाही त्याच्यावरती मी तुम्हाला आज सायन्स सांगतो. गोल सेटिंग मुळात आपण करत नाही कारण आपल्याला भीती वाटते. कशाची भीती वाटते? तर गोल मी सेट केलं आणि जर ते पूर्ण नाही झालं तर त्याच्यापेक्षा मी गोलच सेट करत नाही. काय बोलतोय मी? गोल जर मी सेट केलं आणि ते जर पूर्ण नाही झालं त्याची तुम्हाला भीती वाटते. त्याची भीती वाटल्यामुळे तुम्ही ते गोलच सेट करत नाही आणि गोल न सेट केल्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कॉन्सिक्वेन्सेस त्याचे भुगततात. त्याच्यामुळे तुम्हाला लाईफमध्ये प्रॉब्लेम होतात, त्याच्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होतात, तुम्हाला कळत नाही एक्झॅक्टली तुम्ही काय करतात. म्हणजेच आपण गोल सेट करत नाही कारण आपल्याला भीती वाटते अपयशाची. त्याला इंग्लिशमध्ये फिअर ऑफ फेलियर असं म्हणतात. हारने का डर, हिंदीमध्ये हारने का डर लगता है, तो हमें हारने का डर लग रहा है तो गोल सेट करना ही नहीं है. हे आपलं कंक्लुजन. आता बघा, फिअर ऑफ फेलियर काय गोष्ट आहे त्याच्यावरती आपण थोडा वेळ डिस्कस करूया. फिअर ऑफ फेलियर म्हणजे तुम्हाला भीती वाटते कुठल्या तरी गोष्टीची. बघा आपण सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी भीत असतो. फॉर एक्झाम्पल, आता एखादी अपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला स्टेजवरती जाऊन बोलायचं आहे,
तर 99% लोक घाबरतील की स्टेजवर मी गेलो, मला लोक हसतील, मला बोलायला जमणार नाही. मग ते काय करतात, ते इनिशिएटिव्हच घेत नाहीत, ते ॲक्शन्सच घेत नाहीत, ते तिथेच बसून राहतात. पण 1% लोक, मी म्हटलं ना 1% लोक, 1% त्या क्लबमधले उठतात, तिथे जातात, बोलतात. त्यांना काही भीती वाटत नाही का? अहो, स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं आहे की त्यांचं सेशन म्हणजे इतके मोठे वक्ता, म्हणजे इतके काय बोलणार त्यांच्याबद्दल, त्यांना सुद्धा भीती वाटायची सेशन सुरू होण्याच्या आधी. प्रत्येकाला भीती वाटते हो, फिअर ऑफ फेलियर प्रत्येकामध्ये असतं, प्रत्येकाला अपयशाची भीती वाटत असते. बघा फरक काय, फिअर ऑफ फेलियरला घाबरून जे ॲक्शन्सच घेत नाहीत ते लोक युजलेस बनतात, त्यांच्या लाईफमध्ये त्यांची ग्रोथ होत नाही. फिअर ऑफ फेलियरमधून, फिअर ऑफ फेलियर येऊनसुद्धा ते लोक त्याच्यावर मात करतात, त्याला समजून घेतात, ते लोक पुढे जातात. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. मला वाटते सन 2000 किंवा 99च्या आसपासची गोष्ट आहे. सचिन तेंडुलकरचा बोलबाला क्रिकेट टीममध्ये आपल्या भारताच्या काय सगळ्या जगामध्ये गॉड ऑफ द क्रिकेट सचिन तेंडुलकरची सगळीकडे चर्चा. आणि अजून एक बॉलर होता ऑस्ट्रेलियाचा, त्याचीसुद्धा सर्वत्र चर्चा असायची त्या काळामध्ये. मी बोलतोय, नाव आहे शेन वॉर्न आणि सचिन, हे जबरदस्त प्लेयर त्या काळातले. आता अशी एक सिरीज होणार होती भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची, त्याच्यामध्ये सचिन आणि शेन वॉर्न एक दुसऱ्याच्या अपोजिट पहिल्यांदा खेळणार होते. मी काय सांगतो बघा, अशी सिरीज सुरू होणार होती ज्यामध्ये हे एकमेकांच्या अपोजिट पहिल्यांदा खेळणार होते. आता ज्यावेळेस हे एकमेकांच्या समोर येणार म्हटलं की सर्वत्र चर्चा, दररोज हेडलाईन्स असायच्या की आता सचिन कसं खेळणार शेन वॉर्न कसं बॉलिंग टाकणार सचिनला, कारण दोघंही वर्ल्ड क्लास प्लेयर्स होते. त्या केसमध्ये शेन वॉर्नचा एक बॉल खूप फेमस होता. ते काय करायचे की लेग स्टंपवरती तो बॉल टाकायचे आणि लेग स्टंपवरनं तो असा काही स्पिन व्हायचा, बॅट्समनला वाटायचं की तो बॉल वाईड आहे, सोडून द्यायचा, आणि पाठीमागून लेग स्पिन होऊन तो त्या बॅट्समनचे स्टंप उखाडायचा, म्हणजे आऊट करून टाकायचा. आता सचिन, जे आपले भारताचे क्रिकेटर, सचिन तेंडुलकरला एक न्यूज आली की शेन वॉर्न तुला नवीन ट्रिक अप्लाय करून आऊट करणार आहे ह्यावेळेस. काय न्यूज आली बघा, एक नवीन ट्रिक अप्लाय करून आऊट करणार आहे. सचिनने विचारल्यानंतर कुठली ट्रिक, त्याचा रिसर्च केला. असे मॅच व्हायच्या आधी बघा इकडून तिकडून त्या न्यूज येत असतात, जसं एका युद्धामध्ये इकडून तिकडून न्यूज जात असतात की एक्झॅक्टली हा देश काय करणार आहे, हा देश काय करणार आहे. तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा असतं की कुठला बॉलर कुठल्या स्ट्रॅटेजी वापरणार आहे, कुठला कॅप्टन कुठल्या बॅट्समनवरती कुठली स्ट्रॅटेजी वापरणार आहे. ह्या सगळ्या चर्चेमध्ये सचिनला न्यूज आली की शेन वॉर्न तुम्हें कोई नई ट्रिक अप्लाई करके आउट करने वाले. ट्रिक कळते तर रफ पॅच क्रिएट करून लेग स्टंपला बॉल टाकून तो आपल्याला आउट करणार हे त्याला कळतं. आता बघा, फिअर ऑफ फेलियर सचिनला आलंय, हारणे का डर, बरोबर आहे. आता त्याला भीती वाटली असेल की नाही आता शेन वॉर्न येणार आणि आपल्याला आउट करणार. पण सचिन गॉड ऑफ द क्रिकेट काय, कारण फिअर ऑफ फेलियरवरती ते मात करायला त्यांना जमतं. सचिनने काय केलं, त्या टुर्नामेंटच्या आधी मला वाटतं 1 का 2 महिन्याचा काळ उरलेला होता, त्या 2 महिने आधीच सचिनने भारताचे 2 रणजी प्लेयर्स म्हणजे सैराज भौतुले आणि निलेश कुलकर्णी असे 2 भारताचे लेग स्पिनर्स, त्यांना बोलवलं कॉल करून आणि त्यांना सांगितलं की आता माझी महत्त्वाची टुर्नामेंट सुरू होणार आहे, तुम्ही मला कंटिन्युअसली नेटमध्ये बॉलिंग करा, मला लेग स्पिन शिकायचे, मला समजून घ्यायचे की लेग स्पिनची मेंटॅलिटी कशी. त्याने काय केलं, एक रफ पॅच क्रिएट केला. तिथे एक असा पिच असतं ना, त्या पिचवरती एक रफ पॅच क्रिएट करून सैराज भौतुले आणि निलेश कुलकर्णीला कंटिन्युअसली बॉलिंग करायला लावली. नुसत्या लेग स्पिनवरती तो खेळला कंटिन्युअसली. त्याच प्रकारची बॉलिंग खेळून खेळून एवढी प्रॅक्टिस केली बघा, फिअर ऑफ फेलियर आले, भीती वाटली हारायची, एवढी प्रॅक्टिस केली की पहिला बॉल शेन वॉर्न बॉलिंग करतोय सचिनला, पहिलाच बॉल सचिन बाउंड्रीच्या पार लावतोय. काय करतोय, पहिलाच बॉल सचिन बाउंड्रीच्या पार लावतोय. हे कसं काय शक्य आहे? सचिन म्हणतो, म्हणजे सगळे लिजंड म्हणतात की फिअर ऑफ फेलियर ज्यावेळेस तुमच्या समोर येतं, हारणे का डर, ज्यावेळेस तुम्हाला भीती वाटायला लागते कुठल्या गोष्टीची, त्याला निगेटिव्ह घेऊ नका, त्याच्यापासून पळू नका, त्याला पॉझिटिव्ह घ्या. हो, मी बरोबर बोलतोय. फिअर ऑफ फेलियर आल्यानंतर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह घ्या. फिअर ऑफ फेलियर काय म्हणतंय, पळू नका. ते काय म्हणतंय, पळ असं म्हणत नाहीये. फिअर ऑफ फेलियर म्हणतंय बी प्रिपेअर, तयार हो जाओ. जेव्हाही तुम्हाला भीती वाटत असेल कुठल्याही गोष्टीची, त्या गोष्टीपासून पळू नका, त्याच्यावरती मात करण्यासाठी ते ऐका. फिअर ऑफ फेलियर, भीती वाटते, भीती वाटते, भीती वाटते, ऐका ते काय म्हणतंय. ते म्हणतंय बी प्रिपेअर, तयार हो जाओ, तयार हो जाओ, तयार हो जाओ. आणि तुम्ही तयारीला लागा, बघा तुम्ही त्याच्यावरती मात कराल, तुम्ही त्याच्यापासून पळून जाऊ नका. ह्याच पद्धतीमध्ये फिअर ऑफ फेलियरवरती मात करायला ह्या 1% क्लबमधल्या लोकांना जमत असतं. तुम्ही
किती एक्झाम्पल्स मी तुम्हाला देऊ. मी मागे एक इंटरव्ह्यू ऐकत होतो. हर्षा भोगले, तुम्ही ऐकलं असेल नाव, आपले क्रिकेट ॲनालिस्ट आहेत. तर क्रिकेट ॲनालिस्ट हर्षा भोगले इंटरव्ह्यू घेत आहेत सुंदर पिचाईचा, जे गुगलला CEO आहेत, भारतीय वंशातले आहेत, भारताचे आहेत. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये 1 तासाचा इंटरव्ह्यू आहे, गुगलवरती अवेलेबल आहे. सुंदर पिचाईला प्रश्न विचारतात हर्षा भोगले की दुनिया के सारे ग्रेट स्टार्टअप्स US में सिलिकॉन व्हॅली में क्यों पैदा होते हैं. बघा प्रश्न काय आहे बघा. हर्षा भोगले म्हणतात सुंदर पिचाईला की दुनिया के सारे ग्रेट स्टार्टअप्स, म्हणजे सगळे मोठे मोठे बिझनेस जे स्टार्टअप्स आपण म्हणतो ना, स्टार्टअप्स, तुम्हाला वर्ड माहिती असेल स्टार्टअप, हा स्टार्टअप वर्ड US मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्येच का जास्त असतात. सुंदर पिचाई त्याला इतकं सुंदर पद्धतीने उत्तर देतात आणि ते फिअर ऑफ फेलियरशी तुम्ही कनेक्ट करू शकतात. सुंदर पिचाई म्हणतात की वेस्टर्न सबकॉन्टिनेंट म्हणजे जे युरोपियन देश आहेत तिकडे फेलियरला प्राईड ऑफ ऑनर म्हणून बघतात. तिकडे जर कोणी नापास झालं तर त्याला चुकीचं अँगलने बघत नाहीत, त्याला प्राईड ऑफ ऑनर म्हणून बघतात. त्याला असं बघतात की चला ह्याने काहीतरी जास्त शिकलाय, त्याला एक्सपिरियन्स म्हणून बघतात. म्हणून तिकडे फेलियरला कोणी घाबरत नाही, त्यांनाही फिअर ऑफ फेलियर येतं. पण सुंदर पिचाई म्हणतात की तिकडे फेलियर आलं तर त्याला कोणी हे करत नाही. ते म्हणतात की भारतामध्ये, आता ते दोन्हीकडे राहिलेत, आपल्या भारतामध्ये किंवा इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे ते पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, आपल्याकडे असं कल्चर पेरलं गेलं आहे, आपल्या घरातून पेरलं गेलं आहे, कुठेतरी न कळत ते पेरलं गेलं आहे की फेलियर म्हणजे काहीतरी नालायकपणा आहे, फेलियर म्हणजे काहीतरी चुकलं आहे. आपल्या समाजामध्ये एखाद्या नापास मुलाला वेगळ्याच अँगलने बघतात. एखाद्या इयर डाऊन असेल इंजिनिअरिंगच्या मुलाचं तर त्याला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एवढा वाईट असतो. कुठलाही व्यक्ती, एखादा बिझनेसमॅन आहे, तो जर बिझनेसमध्ये फेल झाला असेल, त्याला बघण्याचा दृष्टिकोन बघा आपल्याकडे जो आहे तो एम्बॅरेसमेंट म्हणून बघतात, त्याला निगेटिव्ह इमोशन म्हणून बघतात, किंवा बरेच जण सुसाईडसुद्धा करतात फेलियर आल्यानंतर. ते का? कारण आपल्या माइंडमध्ये असं पेरलं गेलेलं आहे की फेलियर म्हणजे कुठेतरी काही मोठा पाप आपल्याकडनं घडला आहे, कुठेतरी खूप चुकीचं केलं आहे. म्हणजे तुम्ही पॅरेंट्स वगैरे असाल मुलांचे तर तुम्हालाही मी सांगतो, आपल्या मुलांना फेलियरपासून भीती वाटली पाहिजे. मी म्हणत नाही की भीती नाही वाटली पाहिजे, पण एवढी भीती नाही त्यांना वाटली पाहिजे की कुठेतरी ते एम्बॅरेसमेंट त्यांना वाटेल, कुठेतरी त्याच्यापासून ते पळण्याचा प्रयत्न करतील. जास्त भीती म्हणजे ते काय करतील, त्याला ते पचवू शकणार नाहीत. भीती एवढी असणं ठीक आहे की त्याला ते फेस करतील. लक्षात घ्या मी काय बोलतोय. तर सुंदर पिचाई हेच सांगतात की भारतामध्ये फेलियरला बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी वेगळाच आहे, तिकडे वेस्टर्न सबकॉन्टिनेंटमध्ये फेलियरला बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. कुठेतरी हा आपण बदलला पाहिजे. फेलियर मुळात वाईट नाही आहे, फिअर ऑफ फेलियर मुळात वाईट नाही आहे. फेलियरला तुम्ही एक्सपिरियन्स म्हणून बघा ना, एक पॉझिटिव्ह थॉट म्हणून बघा ना की चला काहीतरी शिकायला मिळालं. फेलियरला निगेटिव्ह थॉट म्हणून कशाला बघतात? कारण इथेच तर आपलं चुकतं, इथेच आपण फेलियरला निगेटिव्ह बघितलं की आपण कमजोर होतो, आपण ॲक्शन्स घेत नाही. तर फिअर ऑफ फेलियर तुम्हाला जेव्हाही येतं, जेव्हाही तुम्हाला वाटतं आता मी हारणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की आता माझं काहीतरी चुकतं आहे, मला जमेल का नाही, तर त्याच्यापासून प्लीज पळू नका, तिथे सरेंडर होऊ नका, त्याला मात करा, त्याला त्याच फोर्सने त्याच्यावरती मात करा. बघा तो काय म्हणतोय, बी प्रिपेअर म्हणतोय, तो म्हणतोय की तयार हो जाओ. म्हणजे असंच कुठेतरी मी एक पुस्तक वाचत असताना सुद्धा वाचलं होतं की ऑस्ट्रेलियन मराईन्स जे असतात, ऑस्ट्रेलियन मराईन्स म्हणजे जे कमांडोज, त्यांची जी मिलिटरीची सेना जी आहे ऑस्ट्रेलियाची, त्यांची जी परीक्षा होती त्या परीक्षामध्ये सुद्धा जो फायनल राऊंड असतो इंटरव्ह्यूचा, त्या फायनल राऊंडमध्ये त्यांना विचारलं जातं की तुम्ही आयुष्यात कधी नापास झालात का, आयुष्यात तुम्ही कधी फेल झालात का. तर जे लोक आयुष्यात फेल झाले नाहीत, जे लोक नापास काय म्हणतात त्याला झाले नाहीत, त्यांना सरप्रायझिंगली त्या राऊंडमधून इलिमिनेट केलं जातं. म्हणजे ऑस्ट्रेलियन मराईन्स जे कमांडोज असतात त्यांना सुद्धा, तिथे सुद्धा त्या लोकांना प्रिफेअर केलं जातं जे आयुष्यात कधी ना कधी नापास झालेत, आयुष्यात कधी ना कधी त्यांनी फेलियर बघितलं आहे, आयुष्यात कधी ना कधी त्यांनी अपयश बघितलं आहे. तर आपल्याला सुद्धा कुठेतरी हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. अपयशी लोक हे कुठेतरी फेलियरचा सिम्बॉल असतील, पण ते एक्सपिरियन्स आहेत. अर्थात त्याच्यामध्ये प्रकार आहेत, जे अपयशातून काही शिकत नाहीत त्यांचं बोलत नाही मी, पण अपयशातून जे शिकतात तर त्यांना कुठेतरी आपण प्राईड ऑफ म्हणजे ऑनर म्हणून, त्यांचा एक्सपिरियन्स म्हणून आपण बघितलं तर कुठेतरी रिस्क टेकिंग ॲबिलिटी आपल्या सगळ्यांची वाढेल. आपण घाबरणार नाही आपण, आणि आपले ॲक्शन्स त्या पद्धतीने घेत जात. तुम्ही बघा कुठले आपण फेसबुकला पण बघतो किती गोष्टींवरती ट्रोल करणं किती जास्त प्रमाणात वाढलं आहे.
कारण आपण ट्रोल करतो एखाद्याला छोट्याशा अपयशामध्ये सुद्धा, पण मला वाटतं की त्याला ट्रोल करण्यापेक्षा त्याला जर अजून प्रोत्साहन दिलं, एखाद्याला आपण मोटिवेट केलं, एखाद्याला आपण थोडंसं पुश केलं, तर मला वाटतं की तो व्यक्ती अजून चांगला व्यक्ती होईल, अजून यशस्वी होईल. तर मुळात सांगण्याचा तात्पर्य म्हणजे फिअर ऑफ फेलियर जे आहे ते कुठेतरी चांगला मेसेज देतं, ते कुठेतरी निगेटिव्ह मेसेज देत नाही. म्हणजे एक शेवटचं उदाहरण तुम्हाला त्याच्यामधलं देतो. मला वाटतंय मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाचे एक चांगले बॅट्समन होऊन गेले, म्हणजे आहेत अजून रिटायर झालेत. तर मायकल क्लार्कला टीममधून ड्रॉप केलं गेलं होतं. ज्यावेळेस त्यांना ड्रॉप केलं, प्रेस कॉन्फरन्समध्ये गेले, कुठेतरी एम्बॅरेस होते, ड्रॉप केलं टीममधून. तुम्ही बघा ड्रॉप केल्यानंतरची काय फिलिंग असेल. त्यांना ड्रॉप केल्यानंतर तिकडे आपल्या भारतामध्ये लेट्स एखाद्याला ड्रॉप केला, आता समजा MS धोनी करिअरच्या शेवटी बऱ्याचशा मॅचेस खेळत नव्हते, तर आपण कुठेतरी त्यांचा पूर्ण प्रवास विसरून त्यांना ट्रोल करत होतो, त्यांना कुठेतरी अजून पाडत होतो. पण मायकल क्लार्क ज्यावेळेस ड्रॉप झाले, त्यांचे जे कलिग होते, लेहमन नावाचे एक बॅट्समन आहेत ऑस्ट्रेलियाचे मोठे, ते म्हणतात की चांगलं झालं ड्रॉप केलं आहे मायकल क्लार्कला, चांगलं आहे, उलट तो बाहेर जाईल, मेहनत करेल आणि अजून चांगल्या पद्धतीने तो कमबॅक करेल, त्यात वाईट काहीच नाही आहे. पण आपल्याकडे फेलियरला बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कुठेतरी बदलण्याची गरज आहे, कुठेतरी त्याला वेगळा अँगल देण्याची गरज आहे, जेणेकरून जी पुढची पिढी आहे किंवा आत्ताची जी पिढी आहे, फेलियरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. फेलियर हे मुळात चांगलं असतं, ते तुम्हाला काहीतरी शिकवत असतं. फेलियर पचवण्याची तुमच्यात हिंमत पाहिजे. आणि तुम्ही बघा, फिअर ऑफ फेलियरवरती मी बोललो. अजून एक मुळात प्रॉब्लेम आपल्या यूथचा असा असतो की मी जसं सेशनच्या सुरुवातीला म्हणलो की हेही करा वाटतं, तेही करा वाटतं, सगळं काय 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 करा वाटतं. आज हे गोल आहे, उद्या ते आहे. शिफ्ट का होतं गोल आपलं, त्याच्यावरती मी थोडंसं बोलतो आणि मग माझ्या सेशनला कंक्लूड करतो. बघा मुळात आता माझेही बरेचसे यंग स्टुडंट्स आहेत, त्यांच्याशी मी बोलतो. एकदा का येतात काउन्सिलिंगला, त्यांच्या मनात असतं की मी आता बिझनेस सुरू करतो, मग ते नेक्स्ट टाईम येतात, ते म्हणतात मला कुठेतरी मॉडेलिंग करायचं, कुठेतरी फिक्सच होत नाही, कुठेतरी ते त्याच्यामध्ये अडकून जातात. तर त्यांना एक छोटासा मेसेज देऊ इच्छितो, ज्यांनाही असं डिस्ट्रॅक्शन येतं, ज्यांनाही असं हे होतं. एका स्टोरीने तुम्हाला सांगतो. बघा, एक गार्डन होतं, त्या गार्डनमध्ये काही असे ससे सोडलेले होते आणि एक तिथे गुरु होते आणि ते गुरु आपल्या एका स्टुडंटला बोलवतात. ते म्हणतात की बेटा, ह्यापैकी तुला कुठले ससे आवडत आहेत. तो स्टुडंट म्हणतो की बघून तर फार त्याला आनंद होतो. तो म्हणतो की यार सगळेच ससे चांगले आहेत. पण गुरु म्हणतात की जा, तुला कुठला ससा आवडला आहे मला आधी सांग. तो म्हणतो की मला गुरुजी हा ससा आवडला आहे. ते म्हणतात की जा, ते ससे पकड. मग तो मेहनत करतो, त्या सस्याला पकडण्याच्या मागे लागतो. तो 4-5 तास मेहनत करतो आणि 4-5 तास मेहनत केल्यानंतर त्याला अचानकपणे दुसरा कुठला तरी ससा दिसतो. त्याला वाटतं की हा ससा मी काही पकडू शकत नाही, आता तो ससा चांगला दिसतोय, मी त्याच्यावरती थोडासा प्रयत्न करतो. तो त्याच्या मागे लागतो दुसऱ्या सस्याच्या, थोडासा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की अरे मी ह्याला काही पकडू शकत नाही, किंवा परत तो तिसऱ्या सस्याकडे जातो, चौथ्या सस्याकडे जातो. सतत ससे बदलत राहतो आणि अल्टिमेटली दिवस संपतो. गुरुजी येतात, गुरुजी म्हणतात किती ससे पकडले. आता स्टुडंट म्हणतो हा की मी एकही ससा पकडू शकलो नाही, मी मेहनत तर फार केली. गुरुजी म्हणतात की सगळ्यात आधी तू एक ससा पकडायला पाहिजे, त्या सस्याला पॉकेटमध्ये टाकलं पाहिजे, पॉकेटमध्ये म्हणजे त्याला साईडला ठेवलं पाहिजे, आणि मग दुसऱ्या सस्याच्या मागे लागला पाहिजे. ह्याच पद्धतीने बघा, स्टुडंट जर मला ऐकत असतील किंवा कोणी, तुम्ही जे गोल सेट करताय, आधी एक गोल तुम्ही अचीव करा. तुम्ही लक्षात घ्या, शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल ह्याच्यामध्ये पहिले बायफर्गेशन करा. आणि पर्पज असतो तुमच्या आयुष्याचा पर्पज. तुमची लाईफ एंड होण्यापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठल्या आयडेंटिटीने स्वतःला एक ओळख निर्माण करून द्यायची ह्या समाजामध्ये, ते तुमचं पर्पज झालं आयुष्याचं. आता मला विचाराल तर माझं पर्पज आहे आयुष्यामध्ये, मला एक लोकांना गाईड करायला आवडतं, मला स्टुडंट्सला डिरेक्शन द्यायला आवडतं, कॉर्पोरेट ट्रेनिंग करायला आवडतं, कॉर्पोरेटच्या कंपनीच्या इफिशियन्सी वाढवून द्यायला आवडतं. तर ही माझा पर्पज आहे आयुष्याचा. पण त्या पर्पजच्या अलीकडे एक लॉंग टर्म गोल असलं पाहिजे की तुम्हाला येणाऱ्या 10 वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमचं गोल काय आहे. आणि ते समजा 10 वर्षाचं एकदा तुमचा गोल सेट झालं की त्याला शॉर्ट टर्म गोलमध्ये एक वर्षाच्या, आपली पट्टी कशी असते, आपली स्केल कशी असते, आता माझ्याकडे नाही आहे पण समजा ही स्केल आहे, तर ह्या स्केल हे समजा 10 वर्षाची तुमची टाईमलाईन आहे.
तर ह्याच्यामध्ये तुकडे करून एक एक वर्षाचे एक्झॅक्टली काय तुम्हाला अचीव करायचं हे तुम्ही केलं पाहिजे. मी तुम्हाला हे हवाई बोलत नाही आहे, मी हे स्वतः केलेलं आहे. स्वतः मी बऱ्याचशा मागच्या 2016पासून मी हे फॉलो करतो आहे. ह्याचे जे रिझल्ट्स येतात ते खूप चांगले रिझल्ट्स येतात. मी तुम्हाला काही इथे दाखवतो बघा. इथे सुद्धा माझ्या डेस्कटॉपवरती तुम्हाला दिसेल, मी इथे लिहिलेलं आहे गोल टू कम्प्लीट, गोल्स टू कम्प्लीट. मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय का, कदाचित दिसत नसेल, पण मी तुम्हाला इथे ह्या पद्धतीने दिलेलं आहे. एक डेडलाईन कशी ठेवायची, त्याचे टास्क कसे. आता हे प्रत्येक आठवड्याला हे चेंज करतो मी. प्रत्येक आठवड्याचं गोल सेटिंग करायचं, त्याच्यामध्ये काय काय रिसोर्सेस आपल्याला लागणार आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे हे लिहून ठेवलं पाहिजे. सतत तुम्हाला ते तुमच्या स्क्रीनवरती दिसलं पाहिजे. तर तुमचा यशाकडे जाण्याचा जो मार्ग आहे ना तो सुरळीत होईल आणि तुम्ही भरारी घ्याल तुमच्या आयुष्याला. ह्याच्यामध्ये मला काहीच डाऊट नाही आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. मी कमेंट सेक्शनकडे लक्ष देऊ शकलो नाही. मी DSLRवरनं तुमच्याशी इंटरॅक्ट करतो आहे. मी वेबकॅमवरनं बोलत नाही, DSLRवरनं बोलत असल्यामुळे माझं जे फेसबुकचं अकाउंट आहे ते फार दूर आहे. पण मी नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या सगळ्यांच्या जे काही क्वेरीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दिल्यात त्याला मी त्याचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला सेशन कसा वाटला त्याच्याबद्दल तुमचे जे फीडबॅक आहेत ते मला जरूर कळवा, कारण हाच फीडबॅक आहे जो मला ग्रो करण्यास प्रोत्साहन देतो. हाच फीडबॅक असतो जो मला अजून मोटिवेट करतो अजून काही करण्याचा. आणि काही चुकीचे जरी फीडबॅक्स असतील, कुठे माझं चुकलं असेल तर मला माफ करा, त्याचासुद्धा फीडबॅक तुम्ही मला देऊ शकतात. परत एकदा धनाजी फड सरांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी ही सुंदरशी अपॉर्च्युनिटी क्रिएट करून दिली. तुम्ही सगळे जे आज माझ्यासोबत जोडलेले आहात त्यांचेसुद्धा मनापासून आभार. परत भेटूया आपण कुठल्या नवीन सेशनमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तुम्हाला माझ्याबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, जसं मी म्हटलं यूट्यूबला जाऊन तुम्ही माझं चॅनल चेक करू शकतात. अविनाश चाटे नावाने माझं चॅनल आहे. त्या चॅनलवरती तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात. बाकी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सगळीकडे तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊच शकतात. ॲडिशनली इन्फॉर्मेशन काही पाहिजे असेल वेबसाईटसुद्धा आहे avinaschate.com. ह्या वेबसाईटला जाऊन तुम्ही काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल चेक करू शकतात, माझ्याशी संपर्क साधू शकतात. माझा मोबाईल नंबर तुम्हाला गुगलवर टाकल्यानंतरसुद्धा मिळून जाईल. माझा नंबर काढणं फार इझी आहे, तुम्ही गुगलला टाका, तुम्हाला माझा नंबरसुद्धा मिळून जाईल. थँक्यू सो मच. परत एकदा आता मी तुमची काय म्हणतात सेशन मी कंक्लूड करतो आणि थँक्यू.